सगळ्यांना माझा नमस्कार. मी स्वप्नील महादेव ठाण्यातून बोलतोय. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण या महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि कार्यक्रमाला सुरुवात करूयात. 4 नोव्हेंबर प्रसाद प्रसाद कृष्णकांत अमळनेर. 5 नोव्हेंबर लता आनंद नाशिक. 5 नोव्हेंबर दीपाली दिलीप नाशिक. 8 नोव्हेंबर तन्मय सुनील पुणे. 9 नोव्हेंबर डॉक्टर श्रीराम दत्तात्रय पुणे. 10 नोव्हेंबर शैला मुकुंद पुणे. 10 नोव्हेंबर नीला अशोक मुंबई. 10 नोव्हेंबर अनंत रामचंद्र नेरळ. 11 नोव्हेंबर हरिभाऊ यशवंत पुणे. 14 नोव्हेंबर श्यामला आठवले जोशी. 15 नोव्हेंबर सीमा दत्तात्रय पुणे. 16 नोव्हेंबर अतुल आनंद पुणे. 16 नोव्हेंबर अर्जुन अजय पुणे. 18 नोव्हेंबर अभिराम अरुण मुंबई. 19 नोव्हेंबर अर्चना आठवले शहाणे मुंबई. 19 नोव्हेंबर मंजुषा वर्तक आठवले पुणे. 19 नोव्हेंबर अविनाश दत्तात्रय पुणे. 21 नोव्हेंबर विनायक लक्ष्मण मुलुंड. 22 नोव्हेंबर साई अजित पुणे. 24 नोव्हेंबर अजित दिलीप पुणे. 24 नोव्हेंबर लक्ष्मण पुणे. 24 नोव्हेंबर सुजाता गिरीश अलिबाग. 25 नोव्हेंबर पद्मनाभ महेश पुणे. 27 नोव्हेंबर सचिन गोविंद. आणि आज 26 नोव्हेंबर अशोक मोरेश्वर बडोदरा. अपर्णा मंगेश अमरावती आणि अस्मिता आठवले पळशीकर 26 तारीख. या सगळ्यांचे आज वाढदिवस आहेत. या सगळ्यांना आपल्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता मी सतीश काकांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सूत्र हातात घ्यावी. खूपच जणांचे वाढदिवस या महिन्यात आहेत असं दिसतंय. 27 वाढदिवस आहेत आज या महिन्यात. 27 नाव आहे. ठीक आहे, म्हणजे खूप खूप स्वप्न आठवलेंचं नाव राहिलं. स्वप्न आठवलेंचं नाव राहिलं. हो, अच्छा. सपोज तुझ्या यादीत नाही का? नाही काका, यादीत जेवढी नावं आहेत ती सगळी घेतली मी. ओके. इट्स ओके. ज्यांचा वाढदिवस आहे या महिन्यात त्या सगळ्यांना आठवले परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आपल्या आठवले सांस्कृतिक मंचाचा हा 32वा कार्यक्रम आहे. सलगपणे एकही महिना खंड न पाडता आपण आतापर्यंत 31 कार्यक्रम सादर केले. दरवेळेला नवीन विषय, नवीन वक्ता ही परंपरा आपण याही वेळेला पाळली आहे. आजच्या वक्त्यांचा मी परिचय करून देतो. आजच्या वक्त्या आहेत डॉक्टर सौ रोहिणीताई आठवले आणि त्यांचा आजचा विषय आहे त्वचादान व अवयवदान. अगदी वेगळा विषय आहे. अवयवदान याविषयी आपल्याला थोडीफार माहिती आजकाल वर्तमानपत्रातून मिळते, पण त्वचादान याविषयी फारसं कोणाला माहिती नाही आहे. रोहिणीताईंनी मुंबई विद्यापीठातून बॉटनी हा विषय घेऊन MSc केले आणि त्या मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. त्यांना गव्हर्नमेंट टॅक्सिना फेलोशिप ही मिळाली होती. त्यानंतर पुणे विद्यापीठातून प्लांट टिश्यू कल्चर हा विषय घेऊन त्यांनी डॉक्टरेट मिळवली. सध्या त्या पुण्यामध्ये आठवले क्लासेस यांच्या ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम बघतात. गेली 12 वर्ष त्या 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी शिकवत आहेत. त्याच्याशिवाय पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या सुप्रसिद्ध शाळेत त्या सेक्शुअलिटी एज्युकेशन अँड अँटी ॲडक्शन ड्राईव्ह फॉर ॲडोलेसंट, म्हणजे रफली जर मराठीत बोलायचं तर पौगंडावस्थेतील मुलांना लैंगिक शिक्षण आणि त्या संदर्भातील घातक सवयी याविषयी मार्गदर्शन करतात. 2018 साली त्यांनी बर्ड पेशंट म्हणजे भाजलेल्या रुग्णांसाठी कुमुदिनी मेमोरियल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला. त्या त्याच्या संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत. या ट्रस्टद्वारे त्या त्वचादान या विषयावर ठिकठिकाणी व्याख्यानं देऊन समाजात जागरूकता निर्माण करण्याचं काम करतात. रोहिणीताई,
मी सूत्र तुमच्याकडे देतो, तुम्ही सुरू करू शकता. हो, धन्यवाद. तर आता आजचा विषय वेगळा आहे, त्वचादान आणि अवयवदान असं आपण म्हणतोय. पण त्याचबरोबर सुरुवातीला माझ्या स्लाईडमध्ये पहिल्या बघितलं तर थोडंसं मी अग्निप्रतिबंधन या विषयावरती पण बोलणार आहे. याचं कारण त्वचादानाची गरज का आहे हे कळण्यासाठी थोडीशी ती बॅकग्राऊंड आवश्यक असेल असं वाटलं, आणि ट्रस्टच्या कामाबद्दल थोडीशी एक सुरुवातीला ओळख करून देते. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? हो, येतोय. हो येतोय. ओके. आ- तर आणि कुमुदिनी, हां, तुमचा व्हिडिओ ऑन केला तरी चालेल. हो, फक्त आता स्लाईड शेअर करत असताना एकच हा मिनिट, हा मला नाही व्हिडिओ नाही. बहुतेक नाही करता नाही, येत आहे. व्हिडिओ व्हिडिओ नाही येणार आता. हां, ठीक आहे. तर कुमुदिनी मेमोरियल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपण भाजलेल्या रुग्णांना सर्व प्रकारे मदत करण्याचं काम करतो. म्हणजे आपण 4 वेगवेगळ्या अंगांनी काम करतो. पहिलं म्हणजे प्रिव्हेन्शन. सो भाजण्याचे बरेचसे अपघात हे खरं तर थोडी काळजी घेतली तर टाळता येण्यासारखे असतात. म्हणूनच आपण बर्न प्रिव्हेन्शनवर काम करतो. ट्रीटमेंट म्हणजे जे भाजले जाणारे पेशंट्स असतात त्यातले बरेचसे हे थोडेसे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपैकी असतात, आणि बर्न पेशंटचा खर्च जो असतो, ट्रीटमेंट कॉस्ट ही खूप जास्त असते, कारण त्यांना जास्त दिवसांसाठी हॉस्पिटलायझेशन लागतं. म्हणजे थोडीशी कल्पना येण्यासाठी जेव्हा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती 40 ते 50% भाजली आहे, तर शरीराच्या कोणत्या भागावरती जखमा आहेत आणि त्या किती खोल आहेत, किती डीप आहेत, यावरून हॉस्पिटलायझेशनचा पिरियड हा कमी जास्त होतो. पण तरीसुद्धा सर्वसाधारण अशा व्यक्तीला 4 ते 6 आठवडे हॉस्पिटलायझेशन लागू शकतं, आणि त्याचा खर्च जवळजवळ 12 ते 15 लाखापर्यंत जाऊ शकतो. हा सगळा खर्च बऱ्याचशा रुग्णांना परवडत नाही. तो अशा पेशंट्सना आपण फायनान्शियल हेल्प पण करतो. त्याचबरोबर त्यांचे रिहॅबिलिटेशनसाठी पण मदत करतो. आणि चौथा महत्त्वाचा भाग म्हणजे अवेअरनेस, की मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचादान म्हणजे काय आणि त्वचापेढी म्हणजे काय, याविषयी पण आपण बोलणारच आहोत आज. तर आता मी सांगितल्यासारखं कुमुदिनी मेमोरियल ट्रस्टतर्फे आपण ह्या 4ही प्रकारांनी काम करतो. आता थोडंसं स्टॅटिस्टिक्स बघायचं झालं तर हूच्या अहवालानुसार भारतात साधारण दर 4 मिनिटाला एक व्यक्ती भाजल्याने मरण पावते. अर्थात ही आकडेवारी थोडीशी 2017 सालची आहे. त्याच्या पुढची आकडेवारी मिळत नाही. खरं तर मी गव्हर्नमेंटकडे म्हणजे सरकारकडे सुद्धा माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती, पण त्याच्यातूनही मला एक्झॅक्ट आन्सर्स नाही आहेत मिळालेले. तर आता गेल्या 4-5 वर्षातही काही प्रमाणात भाजण्याचे अपघात कमी झालेत. पण तरीसुद्धा आपण असं गृहीत धरू शकतो की आत्तासुद्धा साधारण दर 10 ते 15 मिनिटाला एक व्यक्ती भाजण्याने मरण पावते, की हे खूप शॉकिंग स्टॅटिस्टिक्स आहे असं मला तरी वाटतं. तर त्याप्रमाणे मी मगाशी सांगितल्यासारखे हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्य आमच्या ट्रस्टतर्फे करत आहोत. तर आता आगीच्या अपघातांविषयी वेगवेगळ्या बातम्या आपण वाचत असतो, ऐकत असतो, आणि आपण तेवढ्यापुरतं वाईट वाटतं आपल्याला पण विसरून जातो नंतर. याचं कारण एकतर असं म्हणू शकतो आपण की त्यातल्या खऱ्या भाजणाऱ्या व्यक्तीच्या ज्या वेदना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत ऑब्व्हियसली. आणि म्हणूनच मराठीतली एक म्हण इथे मला नेहमी सांगावीशी वाटते, ती म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. याचं कारण भाजण्याच्या जखमा ज्या आहेत त्या सगळ्या प्रकारच्या जखमांमध्ये अत्यंत वेदनादायी असतात, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे दीर्घकाल बऱ्या न होणाऱ्या, आणि म्हणूनच हॉस्पिटलायझेशन स्टे जास्त आणि उपचार पद्धतीही खर्चिक असते अतिशय. तर आता मगाच्या आकडेवारीला एक सपोर्ट करणारी अजून एक आकडेवारी वेगळ्या पद्धतीने आपण मांडू शकतो, ती म्हणजे साधारण दरवर्षी जवळजवळ 10 लाख लोकांना भाजण्याच्या अपघातांना सामोरं जावं लागतं भारतामध्ये. त्यापैकी साधारण 1.5 लाख लोक हे मृत्युमुखी पडतात, आणि अजून 2.5 लाख लोकांना हे तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी अपंगत्व भाजण्याच्या अपघातांमुळे येतं. याच्यात जर का आपण स्त्रिया आणि पुरुषांचा रेशो बघायला गेला तर तो 70 आणि 30 असा आहे. सो साहजिकच स्त्रियांचं स्वयंपाकघरातलं असोसिएशन किंवा एकंदरीत फ्लेम बरोबर असोसिएशनमुळे ही आकडेवारी नक्कीच जास्त आहे, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अपघात
की जे स्त्रियांच्या बाबतीत काही वेळेला दुसऱ्या व्यक्ती पण घडवून आणतात भाजण्याचे, त्याच्यामुळेही हे प्रमाण जास्त आहे. याचबरोबर एक असं महत्त्वाचा भाग म्हणजे साधारण 11 ते 40 हा जो वयोगट आहे, की ज्याला आपण मोस्ट प्रॉडक्टिव्ह एज ग्रुप म्हणतो, तर तो जास्त बाधित होतो या अपघातांमध्ये. तर भाजण्याची कारणं ही वेगवेगळी असू शकतात, पण एक जवळ-जवळ 75 ते 80% भाग जर का आपण बघितला तर तो बिकॉज ऑफ द फ्लेम बर्न्स असतो. म्हणजेच जे आपण म्हणतो की आगीच्या ज्वाळा कुठल्याही कारणामुळे लागल्यानी जे भाजण्याचे अपघात होतात, तर त्याच्यात वेगवेगळे कारणं असू शकतात. मेजॉरिटी ऑफ द अपघात हे स्वयंपाक करताना घरात किंवा कमर्शियल प्रिमायसेसमध्ये हॉटेलचे भटारखाने किंवा काही अजून फंक्शन्स चालू असताना होणारे अपघात हेही त्याच्यामध्ये आपण धरू शकतो. त्याचबरोबर वाहनांचे अपघात, दहशतवादी हल्ले आणि दिवाळीच्या दिवसात मुख्यत्वे करून फटाके. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे अपघात हे वेगवेगळी कारणं ही भाजण्याच्या अपघातांची असू शकतात. सो बऱ्याच वेळेला स्वयंपाकघरातील दुर्लक्ष, स्वयंपाक करताना थोडासा निग्लिजन्स, तळण करताना स्पेसिफिकली म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर मी पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलला जो बर्न वॉर्ड आहे आणि सूर्या हॉस्पिटलला त्यांच्याकडे सुरुवातीला चौकशी केली होती ट्रस्ट चालू झाल्यावर, की कुठल्या कारणांमुळे तुमच्याकडे भाजणाऱ्या व्यक्ती येतात हे जरा मला सांगितलं तर मग प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने आम्ही काही त्याच्यावर विचार करू शकतो का. तर त्यावेळेला त्यांनी अशी माहिती सांगितली डॉक्टरांनी, की साधारण आमच्याकडे दर आठवड्याला 1 ते 2 लहान मुलं अगदी 2 वर्षापासून ते 10-11 वर्षापर्यंतच्या पैकी ॲडमिट होतात भाजल्यामुळे. आणि त्याचं कारण काय असतं, तर काहीतरी अंघोळीचं उकळतं पाणी काढून ठेवलंय किंवा स्वयंपाक करताना उकळतं दूध, उकळतं आमटी, उकळती कुठलीही गोष्ट ही मुलांच्या अंगावर सांडली आहे, याच्यामुळे हे अपघात होतात. तर मला वाटतं तुम्ही सगळेजण सहमत व्हाल, की हे अपघात थोडीशी काळजी घेतली तर नक्की टाळता येण्यासारखे आहेत. त्याचबरोबर सेकंड रिझन जे मगाच्या याच्यात दाखवलं होतं, की ते इलेक्ट्रिक बर्न्सचं असतं. तर इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे पण काही अपघात होतात. तर आता या स्लाइडमध्ये साधारण आपण बघतोय, की हल्ली बऱ्याच प्रमाणात स्वयंपाक जमिनीवर करण्याचं प्रमाण कमी झालंय, पण तरी सुद्धा खेड्यापाड्यांमधून अजून आहे किंवा ज्या ठिकाणी म्हणतो आपण, की एक मोठ्या प्रमाणावरती स्वयंपाक जिथे शिजवला जातो, तिथे बऱ्याच वेळेला हे असं चुलीवरचं काम असतं किंवा दिवाळीच्या दिवसात बायका खाली बसून बराच वेळ करायचं असल्या पोळ्या-बिळ्या, तर खाली बसून स्वयंपाक हा केला जातो. त्याचबरोबर अजून एक आजकाल होणाऱ्या अपघातांचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये गॅस गिझरचा वापर. हे खूप लोक गॅस गिझर हे अंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी करतात. पण जर का तुमचं बाथरूम वेल व्हेंटिलेटेड नसेल, तिथे एक्झॉस्ट फॅन नसेल आणि जास्त वेळ गॅस गिझर ऑन करून ठेवून व्यक्ती अंघोळ करत राहिली, तर बऱ्याच वेळेला गॅस लिकेज झाल्यामुळे पेट घेतलं किंवा विषारी वायू जो एक तयार होतो कार्बन मोनॉक्साईड CO, तर त्याच्यामुळे व्यक्ती गुदमरून बेशुद्ध पडल्या बाथरूममध्ये, असेही अपघात झालेले आजकाल ऐकायला मिळतात. तर म्हणजेच या सगळ्या प्रकारांमध्ये आपण जिथे कुठे गॅसचा फ्लेमचा संबंध आहे तिथे अतिशय काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. तर मगाशी म्हटल्यासारखं शॉर्ट सर्किटमुळे होणारे अपघात हे पण म्हणजे किंवा लागणाऱ्या आगीच्या घटना या पण बऱ्याच वेळेला आपण वाचतो. तर त्याच्यामध्ये वायरिंग काही वेळेला घरातलं जुनं झालेलं असतं किंवा जे इक्विपमेंट्स असतात वेगवेगळे इलेक्ट्रिकल त्यांचा नीट मेंटेनन्स होत नसतं, स्पेशली कमर्शियल प्रिमायसेसमध्ये आपण म्हणू शकतो, आणि त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे सुद्धा आगी लागण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी आहे. दिवाळीच्या दिवसात तर फटाके उडवताना बऱ्याच वेळेला काळजी न घेतल्यामुळे किंवा बऱ्याच वेळेला मुलं जास्त ॲडव्हेंचरस गोष्टी करायला जातात, हातातच फटाके फोडणं हा जो काही प्रकार आहे यामुळे सुद्धा आगीच्या अपघातांमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. 12 नोव्हेंबरला आत्ताच म्हणजे ह्या वेळेला दिवाळी जेव्हा लक्ष्मीपूजनाचा दिवस होता, तर 2 दिवसांनी पुण्यातल्या अग्निशमन दलाने एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्याच्यात 12 नोव्हेंबरच्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून 11:30 पर्यंत रात्री म्हणजे 4 तासामध्ये 25 ठिकाणी पुण्यात आगीच्या घटनांची नोंद झालेली होती. तो विचार करा, फक्त 4 तासात एकट्या पुणे शहरामध्ये 25 ठिकाणी आगीचे अपघात. तर ऑल ओव्हर इंडिया
काय परिस्थिती झाली असेल. आणि म्हणून या गोष्टीमध्ये सुद्धा खूप काळजी घेणं, विशेषतः लहान मुलांबरोबर कोणीतरी मोठं माणूस हे सतत फटाके उडवताना असणं हे खूप गरजेचं आहे. आता हे तर आपण बघितलं की कारणं कुठली असतात आगीच्या अपघातांसाठी. काही वेळेला अनफॉर्च्युनेटली आपल्यालाच जर का आगीचा अपघात म्हणजे आजूबाजूला कुठे झाला असेल, सोसायटीमध्ये वरच्या फ्लॅटमध्ये, खालच्या मजल्यावर, कमर्शियल ठिकाणी आपण कुठे गेलोय, मॉल्समध्ये म्हणा. म्हणजे आता तर आपण कोरोनाच्या वेळेस सगळ्यांना आठवत असेल की हॉस्पिटलमध्ये सुद्धा आगी लागल्या होत्या. तर त्याच्यामुळे आग ही कुठेही लागू शकते आणि म्हणून थोडंसं आपल्या ब्रेनला आणि बॉडीला त्याचं ट्रेनिंग देणं आवश्यक आहे, असं आम्ही नेहमी सांगतो. की अचानक कुठेही आपल्याला आगीला सामोरं जावं लागलं तर बचाव कसा करायचा असतो आपला. तर सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवायची असते की आगीचा जो काही सोर्स असेल त्याच्यापासून तातडीने लांब जायचं. म्हणजे सोसायटीमध्ये काहीतरी 5व्या-6व्या मजल्यावर आग लागलेली कळलीये. मी 3ऱ्या मजल्यावरती राहतोय. पण लगेच मग घरातून बाहेर पडताना, नाही अरे बाबा मला काही चीजवस्तू घ्यायच्या आहे, अमुक घ्यायचं आहे, पासपोर्ट घ्यायचा आहे, हे सगळं करत तुम्ही बसलात, तर अशा वेळेला जरी अगदी आग नाही, तरी धुरामुळे गुदमरून अ, लोकांना म्हणजे त्रास झालाय किंवा मृत्युमुखी सुद्धा पडल्यात, अशा घटना होतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण खूप वेळेला हे चिन्ह बघितलेलं असतं, की लिफ्टच्या बाजूला दरवेळेला लिहिलेलंच असतं, इन केस ऑफ फायर डू नॉट यूज. पण आग लागली असताना सुद्धा काही वेळेला जिन्यानी न उतरता पॅनिक सिच्युएशनमुळे लोकं लिफ्टमध्ये शिरतात. आणि काय होतं जेव्हा फायर ब्रिगेडचे लोकं येतात तेव्हा पहिल्यांदा ते वीज पुरवठा बंद करतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा घटना घडल्या आहेत की लोकं लिफ्टमध्ये अडकली आहेत आणि जरी आग तिथपर्यंत पोहोचली नाही तरी धुराने गुदमरून मृत्युमुखी पडण्याची शक्यता ही खूप वाढते किंवा रादर असे अपघात झालेले आहेत रिपोर्ट. म्हणून अगदी आपण कायम लक्षात ठेवायचं की आग लागली असताना कधीच लिफ्टनी जायचं नाही. अगदीच वेळ आली की आपण इस्केपच होऊ शकत नाही आहोत तर जमिनीवरती पडून राहणं आणि नाकाभोवती काहीतरी ओला कपडा धरून श्वासोच्छवास करत राहणं हे सुद्धा सगळ्यात सेफ समजलं जातं. त्याचबरोबर चुकून जर का आपल्या कपड्यांनाच आग लागली तर कायम हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की स्टॉप, ड्रॉप, रोल किंवा थांबा, आडवे व्हा आणि लोळा. हे सगळं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असतं, बघितलेलं असतं किंवा यातल्या काही काही गोष्टी तर शाळेपासून पण आपल्याला माहिती असतात. पण तो प्रसंग समोर आल्यावरती बऱ्याच वेळेला ते आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून हे कुठेतरी सतत आपल्याला ऐकत राहिलं तर आपल्या ब्रेनला तसं ट्रेनिंग होतं. कारण बऱ्याच वेळेला चुकून आपल्या कपड्यांनाच आग लागली तर घाबरून लोकं सैरावैरा पळायला लागतात. पण पळल्यामुळे काय होतं तर ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो आगीला आणि ती नॅचरली अजून भडकते. त्याऐवजी तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, जमिनीवर पडा आणि गडाबडा लोळा. याच्यामुळे आग विझायला कपड्यांची नक्कीच मदत होते. सो आता हे सगळं बघितल्यावरती थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट आपण मेन आपल्या विषयाकडे जास्त वळणार आहोत. त्याच्यासाठी त्वचेचा हा जो एक थोडंसं म्हणजे मेडिकली जास्त कळेल असा आहे, पण आपण त्यातले 2 उद्देशांनी बघतोय. हा त्वचेचा उभा छेद म्हटला जातो याला. तर भाजण्याची तीव्रता जी आहे ती डॉक्टर लोकं 2 प्रकारे मोजतात. एक तर TBSA म्हणजे टोटल बॉडी सरफेस एरिया, की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो व्यक्ती 40% भाजली आहे, 50% भाजली आहे वगैरे, वगैरे. आणि दुसरं म्हणजे किती खोलवर जखम आहे, ज्याला डॉक्टरी भाषेमध्ये फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री किंवा थर्ड डिग्री बर्न्स म्हणतात, की त्वचेचे किती लेयर्स इन्व्हॉल्व आहेत त्याप्रमाणे. तर फार आपण याच्यात जाणार नाही, पण एक आयडिया येण्यासाठी फक्त ही स्लाईड दाखवली आहे. तर त्वचेची खूप महत्त्वाची कार्य आहेत शरीरामध्ये. कारण त्वचा हा आपल्या शरीरातला खरं तर सगळ्यात मोठा अवयव आहे. पूर्ण आपल्या शरीरावरती त्वचेचं एक संरक्षक कवच असतं. तर हे संरक्षक कवच कुठल्या अर्थाने म्हणतो? तर जेव्हा त्वचा त्याला कुठल्याही प्रकारची जखम झालेली नाहीये, त्यावेळेला ती आपल्या शरीराची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच आजूबाजूच्या कुठल्याही असणाऱ्या जीवजंतूंना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे त्वचा करत असते. पण हे आपल्याला कळत नाही. हे कधी कळतं तर एखादी जखम झाली आहे. विचार करा प्रत्येकाला आपल्याला कुठे ना कुठे लागलेलं असतं आणि जर का आपण काही कारणाने थोडंसं दुर्लक्ष झालं त्या जखमेकडे
किंवा पाणी पडलं ओली जखम असताना त्याच्यावर, तर मग आपण म्हणतो त्वचेमध्ये पू झालाय, बरोबर आहे, पस झालाय. तर पस होणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ते इन्फेक्शन असतं मेडिकल टर्म्समध्ये. म्हणजेच तिथे काहीतरी जंतू संसर्ग झालेला असतो. आणि मग आता जेव्हा एखादी व्यक्ती विचार करा 40-50% किंवा त्यापेक्षाही जास्त भाजलीये, तेव्हा तिचं हे त्वचेचं संरक्षक कवच शरीरावरचं त्या भागापुरतं नष्ट झालंय. त्यामुळे त्या सगळ्या भागातून जंतू प्रवेश करणार आहेत शरीरात आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होणं आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणं हे भाजलेल्या रुग्णांना सगळ्यात काय म्हणता येईल, अतिशय बिकट आव्हान असतं त्या लोकांसाठी. त्याचबरोबर ही बाकीची त्वचेची कार्य आपल्याला माहिती आहेतच. जर का आपण भाजण्याचे परिणाम बघायचे झाले, तर आम्ही असं म्हणतो की एखादी भाजलेली व्यक्ती जी असते, जास्त प्रमाणात असेल त्याबद्दल बोलतोय आपण. किरकोळ लागलं असेल, भाजलं असेल आणि ते लवकर बरं झालं तर जे फार परिणाम होत नाहीत. पण 50% किंवा त्यापेक्षा जास्त भाजलेल्या व्यक्ती ही सगळ्याच अंगांनी उद्ध्वस्त होते. म्हणजे काय तर शारीरिकरित्या नक्कीच, कारण तिला वेगवेगळ्या जखमा झालेल्या असतात. मानसिक याचं कारण बऱ्याच वेळेला भाजण्याच्या ॲक्सिडेंटचा जो काही एक धक्का असतो किंवा ट्रॉमा असतो, तो पटकन न विसरता येण्यासारखा असतो. खूप जास्त दिवस या लोकांना काउन्सेलिंग लागू शकतं. आर्थिकदृष्ट्या मी मगाशीच सांगितलं की ट्रीटमेंट जी आहे ती खूप खर्चिक आहे. आणि सामाजिक याचं कारण काय? तर भाजलेल्या म्हणजे जखमा जरी बऱ्या झाल्या तरी त्याचे जे स्कार्स असतात, त्याचे जे व्रण असतात ते आयुष्यभर राहू शकतात. आता आपण ऐकतो की बऱ्याच प्रमाणात कॉस्मेटिक सर्जरी आहे किंवा प्लास्टिक सर्जरी आहे. त्याच्यानी या जखमांचे व्रण हे झाकले जाऊ शकतात. पण पुन्हा ट्रीटमेंट कॉस्ट त्याच्यामध्ये वाढणार आहे आणि ती सगळ्यांनाच परवडणारी असते असं नाही. आता रुग्णांवर उपचार करतानाच्या वेगवेगळ्या स्टेट्स आहेत, पण त्यातला आपल्या दृष्टीने महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे त्वचारोपण. पण त्याच्यात आपल्याला हेही एक लक्षात घ्यायला पाहिजे की बऱ्याच वेळा डॉक्टरांना सुद्धा चॅलेंज असतं बर्न पेशंट ट्रीट करणं हे. आणि अनफॉर्च्युनेटली फेल्युअर्स जास्त असल्यामुळे बरेचसे डॉक्टर सुद्धा भाजलेल्या रुग्णांवरती उपचार करायला तयार नसतात किंवा बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये भाजलेल्या रुग्णांना ट्रीटमेंट दिली जात नाही. हे धक्कादायक असलं तरी हे सत्य आहे. फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये जवळजवळ 250 ते 300 हॉस्पिटल्स आहेत, ज्यापैकी फक्त 2 हॉस्पिटलमध्ये बर्न वॉर्ड आहे आणि तिथेच रुग्णांना ॲडमिट करून घेतलं जातं किंवा ट्रीटमेंट दिली जाते. याचं कारण एक थोडंसं असं आहे की जे मी म्हटलं की डॉक्टर मगाशी तयार नसतात, त्याला जितकं भाजण्याचं प्रमाण जास्त, आकडेवारी असं सांगते की जेव्हा व्यक्ती 50 किंवा 60% पेक्षा जास्त भाजते, तेव्हा त्यातनं ते रिकव्हरी होणं हे खूप अवघड असतं. ऑफकोर्स डिपेंड्स ऑन हिज एज, कुठल्या अवयवांना जास्त जखमा झाल्या आहेत आणि त्या किती खोल आहेत. पण सगळ्यात त्यातलं महत्त्वाचं कारण 100% मृत्यू आपण जे म्हणतो त्याचं, मगाशी मी सांगितल्यासारखं इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग. जितक्या जास्त प्रमाणात त्वचेची हानी झाली असते, तितक्या जास्त प्रमाणात इन्फेक्शन हे लवकर होऊ शकतं आणि ते जेव्हा आतल्या ऑर्गन्सपर्यंत स्प्रेड होतं सगळ्या, तेव्हा ते कंट्रोल करणं हे डॉक्टरांसमोर सुद्धा चॅलेंज असतं आणि म्हणून हा मृत्यूचा आकडा नेहमीच वाढतो अशा रुग्णांच्या बाबतीत. मग आता मी म्हटल्यासारखं डॉक्टरांसमोर सुद्धा ती ट्रीटमेंट हे खूप चॅलेंज असतं आणि त्याचबरोबर जे आपण सुरुवातीला बोललो, या सगळ्या गोष्टींमुळे भाजणाऱ्या रुग्णांची ट्रीटमेंट हे खरोखरी एक बिकट आव्हान दोघांसाठी होऊन बसतं. मग आता थोडीशी आकडेवारी जी मी आत्ता सांगितली पुण्यातली, तीच परिस्थिती ही सगळ्या भारतभर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुन्हा भाजणाऱ्या रुग्णांवरती उपचार करण्याची सुविधा नसते. पूर्ण देशामध्ये आपण बघितलं तर फक्त 67 रुग्णालयांमध्ये प्रॉपर बर्न वॉर्ड्स आहेत किंवा जिथे 35 ते 40% वर जखमी असलेले रुग्ण ॲडमिट करून घेतले जातात. त्यातली 30 शासकीय रुग्णालय आहेत आणि 37 खाजगी आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये पुन्हा ट्रीटमेंट कॉस्ट हा एक विषय महत्त्वाचा असणार आहे. आणि ह्या रुग्णालयांमधली उपलब्धता आपण बघितली बेड्सची, तर 1340 साधारण नॉर्मल बेड्स आणि 300 ICU बेड्स उपलब्ध आहेत. जे भाजण्याच्या अपघातांचं प्रमाण आपण सुरुवातीला बघितलं, त्याप्रमाणे खरं तर आवश्यकता आहे ती जवळजवळ 6000 बेड्सची आणि 800 ICU बेड्सची.
आणि म्हणूनच ट्रीटमेंट वेळेत न मिळाल्यामुळे सुद्धा मृत्यूचं प्रमाण वाढतं किंवा हॉस्पिटलायझेशनचा स्टे वाढतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर 2.5-3 वर्षापूर्वी आमच्याकडे ट्रस्टकडे एक मदतीसाठी केस आलेली होती लहान मुलीची. 3.5 वर्षाची मुलगी होती. दापोलीला राहणारी मुलगी होती. असंच काहीतरी आई मोदक तळत होती आणि मुलगी बाजूला उभी राहून ते बघत होती स्टुलावरती ओट्याच्या जवळ. आणि काहीतरी कारणाने 2 मिनिटासाठी आई बाजूला गेली तिथनं आणि कसं झालं माहित नाही, पण ते उकळतं तेल त्या मुलीच्या अंगावरती सांडलं आणि तिचा चेहरा, डोक्याचा काही भाग, मान, हात वगैरे भाजले. सुरुवातीला तिला दापोलीच्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट मिळणार नाही, डॉक्टरांच्याही नंतर ते लक्षात आलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईला शिफ्ट करा. तिनं हॉस्पिटलमध्ये भायखळ्याला त्या मुलीला ॲडमिट केलं गेलं. जवळजवळ 1.5 महिना त्या मुलीला हॉस्पिटलायझेशन लागलं आणि खर्च 15 लाख आला. तर ह्याच्यातनं 2 गोष्टी, पुन्हा मी म्हटल्यासारखं थोडी काळजी घेतली असती तर हा अपघात टाळता येण्यासारखा होता. जवळच्या कुठल्याही रुग्णालयात सुविधा उपचाराची उपलब्ध नाही म्हणून तिला मुंबईपर्यंत येण्यात जो काही पहिला 5-6 दिवसाचा महत्त्वाचा ट्रीटमेंट पिरियड लॉस झाला, त्याच्यामुळे तिचा हॉस्पिटलायझेशनचा स्टे वाढला, खर्च वाढला प्रमाणात, सगळंच. तर भाजलेल्या रुग्णांच्या ट्रीटमेंटमध्ये खरं तर पहिला अवर हा गोल्डन अवर समजला जातो आणि पहिले 24 तास हे अतिशय क्रुशियल असतात. त्या वेळात जर का त्यांना प्रॉपर उपचार मिळाले तर मग पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन्स हे कमी होऊ शकतात. मग आता ह्या केसमध्ये आपण काय करू शकतो? आपल्या लेवलला काही यांना मदत करू शकतो का? तर नक्कीच त्वचादान हा जो विषय आहे याची ग्रॅव्हिटी कळण्यासाठी मला ही सगळी बॅकग्राऊंड थोडीशी एक्सप्लेन करणं हे महत्त्वाचं होतं. हे तुमच्याही आता लक्षात आलंच असेल. मग आता कोण नक्की करू शकतं त्वचादान? त्याचे आपण सगळे काय त्याचा उपयोग होतो त्याचे सगळे डिटेल्स आपण बघणार आहोत. तर जिवंत व्यक्ती करू शकते का त्वचादान? करू शकते, पण अगदी रेअर केसेसमध्ये. म्हणजे जर का एखाद्या फॅमिलीतलं कोणी ॲडमिट असेल तर त्या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक, आपण जे रक्ताचे नातेवाईक म्हणतो, आई वडील, भाऊ बहीण, काका काकू, आत्या, यांच्यापैकीच कोणाची तरी त्वचा लागली तर ती काढून घेतली जाऊ शकते. अदरवाईज जनरल आपण उठलोय आणि जसं ब्लड डोनेशन करून आलोय तशा प्रकारे जिवंत व्यक्ती हे त्वचादान करू शकत नाहीत. याचं कारण असं की एकतर त्या व्यक्तीला आपण पेशंट बनवणार आहोत, तिची कुठली तरी हातावरची, पायावरची त्वचेचा अगदी पातळ लेअर काढला जातो, पण तो काढण्यासाठी त्या व्यक्तीला हॉस्पिटलायझेशन लागणार आहे. ते ऑपरेशनच आहे, सो तिला भूल द्यावी लागणार आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये ती प्रोसेस होणार आहे आणि पुन्हा त्या व्यक्तीची स्वतःची त्वचा येईपर्यंत साधारण 15 ते 20 दिवसाचा पिरियड जातो. त्या दिवसात त्या व्यक्तीला इन्फेक्शन होऊ नये ह्याच्यासाठी सांभाळावं लागतं. सो हे सगळे जे आहेत गोष्टी ह्या टाळण्यासाठी म्हणून जिवंत व्यक्तीकडून त्वचादान हे अगदी अनअवॉइडेबल परिस्थितीमध्येच घेतलं जातं. पण मृत व्यक्ती किंवा ब्रेन डेड जे आपण म्हणतो आजकाल, म्हणजे काय तेही डिटेल्स आपण बोलणार आहोत पुढे, यांच्यापैकी कोणीही सहजगत्या त्वचादान हे करू शकतं नक्कीच. मग त्याची प्रोसिजर काय आहे किंवा त्याचे नियम काय आहेत हे पण आपण बघूयात. तर 18 वर्षावरील कोणतीही निरोगी व्यक्ती मृत्यू पश्चात किंवा ब्रेन डेड झाल्यास त्वचादान करू शकते. जेव्हा आपण निरोगी म्हणतो तेव्हाच, म्हणजेच तिला कुठल्याही प्रकारचे संसर्गजन्य आजार नसावेत, HIV, कॅन्सर, हिपॅटायटिस, STDs किंवा त्वचेचे कुठलेही आजार हे जर का नसतील तर अशी व्यक्ती नक्कीच त्वचादान करू शकणार आहे. आता पद्धत काय आहे? तर त्वचादान घेताना सुद्धा डॉक्टर ही पूर्णपणे काळजी घेतात की मृतदेहाची कुठल्याही प्रकारे विटंबना होऊ नये, म्हणून चेहऱ्यावरची किंवा दर्शनी भागावरची त्वचा कधीच काढली जात नाही, तर फक्त पाठीवरची, मांडीवरची आणि पायांवरची त्वचा काढली जाते. त्यात सुद्धा त्वचेचा वरचा 1/8 भाग, मगाशी जो आपण त्वचेचा सेक्शन बघितला त्याच्यामध्ये आयडियली त्वचेचे 8 लेयर्स असतात, तो फक्त त्यातला वरचा टॉपमोस्ट लेअर म्हणून 1/8 भाग हाच फक्त काढून घेतला जातो. त्याच्यासाठी जे तज्ज्ञ डॉक्टर असतात त्वचा पेढीतले, त्वचा पेढी म्हणजे काय हे पण सांगणार आहे, त्यांना आपण इन्फॉर्म केल्यावरती ते घरी येतात.
त्यांना आपल्याला 2च गोष्टी द्याव्या लागतात, घरी किंवा हॉस्पिटलमध्ये. म्हणजे जिथे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, त्या ठिकाणी ही तज्ञ डॉक्टरांची टीम येते. त्यांना आपल्याला मृत्यूचं प्रमाणपत्र त्या व्यक्तीचं आणि वारसांचं संमतीपत्र, या 2च गोष्टी त्यांना द्याव्या लागतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने प्लेटफॉर्म भरला नसला तरी सुद्धा तिचं त्वचादान होऊ शकतं, जर का वारसांनी त्याला संमती दिली. तर हे जे दिसतंय ह्याला ॲपॅरेटस जे आहे त्याला डर्मॅटोम असं म्हणतात, ज्याच्यानी अशा प्रकारे त्वचेचा अगदी एक पातळ लेयर हा पायांवरचा किंवा पाठीवरचा काढून घेतला जातो. त्या ठिकाणी परत बँडेज केलं जातं आणि मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. ती जी त्वचा आहे ती मग त्वचा पेढीमध्ये आणली जाते आणि निर्जंतुक वातावरणामध्ये त्याच्यावरती काही प्रक्रिया केली जाते आणि एका विशिष्ट यंत्रातून त्याला अशा प्रकारे जाळी पाडली जाते. म्हणजेच जसं एक आपण ड्रेसिंगसाठी गॉज क्लॉथ वापरतो, त्या पद्धतीने हे त्वचा ड्रेसिंग म्हणून वापरता येईल अशा प्रकारे तिची तयारी केली जाते. आणि मग ह्याच छिद्र केलेल्या त्वचेचा जो काही भाग असतो अशा प्रकारे तो विशिष्ट पद्धतीने इंटरनॅशनल प्रोटोकॉल्सप्रमाणे स्टोअर केला जातो बॉटल्समध्ये ठेवून. त्याच्यामध्ये युजली 80% आपलं इथेनॉल हे वापरतात आणि विशिष्ट तापमानाला ते स्टोअर करावं लागतं. ज्या वेळेला डॉक्टर्स येऊन ती त्वचा घेतात त्यावेळेला ते रक्ताचे सॅम्पल्स पण घेतात आणि त्याचीही छाननी त्वचा पेढीमध्ये केली जाते. म्हणजेच त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे जंतू संसर्ग नाही ना त्वचेमध्ये किंवा रक्तामध्ये, याची पूर्ण खात्री केल्यावरच ती त्वचा ही स्टोअर करता येते. सो त्वचा पेढी म्हणजे थोडक्यात जसं आपण ब्लड डोनेट केल्यावरती ते ब्लड बँकेमध्ये साठवलं जातं, त्याच प्रकारे त्वचा दान केल्यानंतर ती अशा प्रकारे त्वचा पेढीमध्ये साठवली जाते किंवा ती जी त्वचा साठवण्याची जी जागा आहे त्यालाच थोडक्यात आपण त्वचा पेढी असं म्हणतो. तर मग आता ही जी त्वचा पेढीमध्ये त्वचा साठवून ठेवले ह्याचा उपयोग कोणाला होणार आहे? तर ह्याचा उपयोग हा आपण जे मगाशी बघितलं की भाजलेल्या रुग्णांच्या ज्या जखमा आहेत त्या लवकर भरून येण्यासाठी त्यांना स्किन ड्रेसिंग किंवा ज्याला आपण त्वचारोपण म्हणतो त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. यामुळे काय होतं तर जंतू संसर्ग होण्याचे चान्सेस खूप कमी होतात त्यांचे. त्यामुळे त्यांच्या जखमा लवकर भरून येतात आणि त्यांचा हॉस्पिटलायझेशनचा स्टे कमी होतो, त्याची कॉस्ट कमी होते. तर सगळ्याच याच्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे जे आपण एक ऐकत असतो की रिजेक्शन ऑर्गन डोनेशनमध्ये म्हणा किंवा ब्लड डोनेशनमध्ये सुद्धा ब्लड ग्रुप जर का सिमिलर असेल तरच आपण तो ब्लड डोनेशन त्या व्यक्तीला म्हणजे स्वीकारणं शक्य होतं. तर तशा प्रकारे कुठलीही अडचण ही त्वचा रोपणामध्ये येत नाही. याचं कारण त्वचेची जी बेसिक रचना आहे ती सगळ्यांची सारखी आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सेक्स, एज, कास्ट सगळ्या दृष्टीने. आपल्याला जो त्वचेच्या मध्ये फरक दिसतो तो फक्त त्वचेच्या रंगातला फरक असतो, स्ट्रक्चर वाईज काही फरक नसतो. परत आपण जी त्वचा रोपण करणार आहोत किंवा ड्रेसिंगसाठी वापरणार आहोत तो त्वचेचा अतिशय वरचा एक अष्टमांश लेअर आहे, त्याच्यात कुठेही ब्लड सप्लाय नसतो, त्याच्यामुळे ती तसं बघायला गेलं तर मृत त्वचा असते आणि ही ड्रेसिंग म्हणून वापरली जाते. सो साधारण 12 ते 15 दिवसानंतर हे ड्रेसिंग बदललं जातं आणि ज्या वेळेला पर्यंत त्या जखमी व्यक्तीची त्वचा ही परत तयार होत असते त्याच्या शरीरामध्ये, पण ती त्वचा तयार होण्यासाठी या त्वचारोपणाचा फायदा होतो. कायद्याने याला ऑफकोर्स परमिशन आहे आणि सगळ्यात ॲडव्हान्टेज म्हणजे त्याचा जो स्टोरेज पिरियड आहे तो सुद्धा 3 ते 5 वर्ष आहे. म्हणजे समजा ती त्वचा डोनेट केलेली असेल कोणी आणि ती वापरली नाही गेली तरी ती खराब होत नाही किंवा नष्ट करावी लागत नाही. जवळजवळ 5 वर्षापर्यंत ती साठवून ठेवू शकतो आपण. मग एक प्रश्न याच्यामध्ये काही वेळेला असाही विचारला जातो की सायन्स आता एवढा ॲडव्हान्स झालेला आहे तर आपल्याला आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये त्वचा तयार करता येत नाही का? करता येते, पण त्याची कॉस्ट ही आपल्याला परवडण्यासारखी नसते. म्हणजे भारतासारख्या पर्टिक्युलर देशात पर्टिक्युलरली गरीब पेशंट्सना ती परवडण्यासारखी नसते, कारण जवळजवळ ती 15 ते 20 पट महाग पडू शकते त्वचादानाने मिळवलेल्या त्वचेपेक्षा.
तर मग आता हे स्किन डोनेशन करण्यासाठी त्वचा पेढी असण्याची आवश्यकता आहे, हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता पुण्यातल्या त्वचा पेढीचा आपण एक नंबर इथे दिलेला आहे, फक्त हेल्पलाईन नंबर जो आहे तो. नंतर पाहिजे असेल तर मी तो ग्रुपवर पण पाठवू शकते. ऑनलाईन सुद्धा आपण सर्च केलं आजकाल तरी मिळू शकतं. मुंबईच्या लोकांसाठी म्हणजे मुंबईला जे NCB नॅशनल बर्न सेंटर म्हणून एक फक्त बर्न पेशंटसाठीचं हॉस्पिटल आहे ऐरोलीला. तर तिथे सुद्धा त्वचापेढी आहे. मुंबईमध्ये सायन हॉस्पिटलला त्वचापेढी आहे. आपण थोडेसे ते डिटेल्स नंतर बघणारच आहोत. तर लगेचच मी त्या स्लाइडकडे वळते की भारतात ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलं तर किती ठिकाणी त्वचापेढ्या आहेत. तर साधारण 2016 पर्यंत ही परिस्थिती होती की भारतात फक्त 8 ठिकाणीच त्वचापेढ्या होत्या. महाराष्ट्र फॉर्च्युनेट आहे म्हणायला हरकत नाही. जवळजवळ 4 त्वचापेढ्या या महाराष्ट्रात होत्या तेव्हा, आता संख्या वाढली आहे. त्यातली पहिली खरं तर स्किन बँक ही सायन हॉस्पिटलला सुरू झाली. सो मुंबईमधपासूनच त्वचापेढी तयार होण्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर गेल्या 4-5 वर्षामध्ये जवळजवळ ह्या काही ठिकाणी अजून त्वचापेढ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे भायखळ्याला पण मसिना हॉस्पिटलला झालेली आहे किंवा नाशिकला झालेली आहे, सांगलीला झालेली आहे. तो आत्ता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 ठिकाणी त्वचापेढ्या आहेत. पण ओव्हरऑल भारतामध्ये आत्ता बघायला गेलं तर फक्त 18 ठिकाणी त्वचापेढ्या आहेत. आणि म्हणून आम्ही जे म्हणतो की वी लॅक इन इन्फ्रास्ट्रक्चर. तो उद्या समजा जर का कन्याकुमारीच्या एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की मला त्वचादान करायचंय, तर ती व्यक्ती करूच शकणार नाही, कारण तिथे त्वचापेढी नसल्यामुळे ती सगळी सोयच उपलब्ध नाहीये तिथे. आणि म्हणूनच एक लॉंग टर्म मिशन आम्ही कुमुदिनी ट्रस्टचं जे म्हणतो त्याच्यात आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी एक त्वचापेढी असावी आणि लॉंग टर्ममध्ये भारतामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्वचापेढी असावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. आता साधारण हा पहिला म्हणण्यापेक्षा एक दुसरा पार्ट इथे संपतोय असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि काकांनी रिक्वेस्ट केल्यामुळे आपण अवयवदानाबद्दल पण थोडीशी माहिती आता बघणार आहोत. तर आता अवयवदानासंबंधी बोलताना 2-3 गोष्टी आपल्याला एक लक्षात घ्यायला लागतात. ते म्हणजे संपूर्ण जी अवयवदानाची प्रक्रिया आहे त्याच्यासाठी एक ॲक्ट पास झालेला आहे भारतामध्ये 94 साली. आणि त्या ॲक्टच्या अंडर किंवा त्याचे जे काही नियम आहेत त्याला धरूनच कुठलीही अवयवदानाची प्रक्रिया ही होत असते. तर आता काही लोकांना हे माहिती असेल, पण बऱ्याच वेळेला व्हॉट्सॲपवरती आपण मेसेजेस वाचतो की कुणाला तरी अत्यंत किडनीची गरज आहे किंवा ह्या व्यक्तीची किडनी अवेलेबल आहे, कुणाला हवी आहे का, सर्क्युलेट करा, कुणाचा तरी जीव वाचवायला मदत करा, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे कधीच हे अवयवदान किडनीचं, लिव्हरचं होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तीला त्याची किडनी फेल्युअर झाले, लिव्हर फेल्युअर झाले आणि गरज आहे, त्याला ज्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचं ट्रान्सप्लांटेशनची सोय आहे भारतामध्ये कुठेही, त्या हॉस्पिटलमध्ये आधी त्याला रजिस्टर करावं लागतं आणि मग त्या हॉस्पिटलच्या थ्रूच ती सगळी प्रोसेस ही चॅनलाइज होणार आहे. त्याच्यामुळे कधीच अशा प्रकारचा कुठलाही मेसेज कृपया कुणीही फॉरवर्ड करू नये, त्याच्यातनं कुणालाच काही फायदा होत नसतो. मग आता हे ऑर्गन डोनेशन जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला त्याच रेफरन्समध्ये ब्रेनडेड ही पण एक टर्म बऱ्याच वेळेला वापरली जाते. त्याच्याबद्दलही आपल्याला थोडीशी माहिती घेण्याची गरज आहे. कारण जेव्हा आपण एक नैसर्गिकरित्या मृत्यू आलाय असं आपण म्हणतो, मेडिकल टर्ममध्ये त्याला कार्डियक डेथ असं म्हणतात, की जेव्हा हृदय प्रक्रिया बंद पडून मृत्यू येतो. म्हणजे जे आपण पिक्चर्समध्ये वगैरे बघतो बऱ्याच वेळेला, एक फ्लॅट लाईन हार्टचा जो ग्राफ असतो, ECG असतो, तिथे एक फ्लॅट लाईन येते, म्हणजेच हृदय बंद पडतं आणि त्याच्यामुळे सगळ्या अवयवांचं काम थांबतं आणि डॉक्टर ही व्यक्ती मृत झाली असं घोषित करतात. त्यावेळेला अशी मृत व्यक्ती हे फक्त स्किन, म्हणजेच आपण आता जे बोललो ते त्वचादान, डोळे की ज्याच्यातला फक्त कॉर्नियाचा पार्ट काढला जातो, काही विशिष्ट हाडं किंवा ब्लड वेसल्स, हेच त्या व्यक्तीचं दान होऊ शकतं. कधीही जेव्हा नैसर्गिकरित्या मृत्यू येतोय तेव्हा त्या व्यक्तीचं किडनी, लिव्हर किंवा बाकीचे अवयव हे दान करता येत नाहीत. याचं कारण रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे हे अवयव हे निकामी होतात. पण तेच जेव्हा एखादी व्यक्ती ब्रेनडेड असेल, म्हणजेच तिचा मेंदू काम करेनासा होतो, पण त्यावेळेला हृदय मात्र चालू असतं. त्याचं कारण आर्टिफिशियली व्हेंटिलेटरवरती आणि काही औषधं देऊन ते त्या व्यक्तीला जिवंत ठेवलं जातं किंवा तिचं
हृदय पण ते कार्यरत ठेवलं जातं. त्यावेळेला मात्र व्हेंटिलेटर काढण्याआधी जे जे कुठले महत्वाचे फंक्शनल अवयव आहेत आणि ते त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये उत्तमरित्या काम करत आहेत याचं आधी टेस्टिंग केलं जातं आणि मग त्यावेळेला मात्र अशी व्यक्ती हे सर्व प्रकारचे अवयव त्याचबरोबर जवळजवळ वेगवेगळ्या टिश्यूज मिळून 37 प्रकारचे डोनेशन्स एक व्यक्ती करू शकते. मग परत एकदा बघूयात आपण. सो अवयवदानामध्ये किंवा त्वचादानामध्ये किंवा सगळ्याच प्रकारच्या दानामध्ये हे 3 प्रकारे आपण कन्सिडर करू. एक लाईव्ह डोनेशन म्हणजे जिवंत व्यक्ती कुठल्या कुठल्या प्रकारचे ऑर्गन्स डोनेट करू शकते. तर जिवंत व्यक्ती हे ब्लड म्हणजेच रक्त. आपल्याला 2 किडनीज असतात त्यामुळे त्यातली एक किडनी, लिव्हरचा काही पार्ट किंवा पॅन्क्रियासचा काही पार्ट आणि बोन मॅरो म्हणजे ज्याला आपण अस्थिमज्जा असं म्हणतो या प्रकारचंच कुठलंही डोनेशन करू शकते. आणि मगाशी मी म्हटल्यासारखं हे सगळं डोनेशनचं रुलिंग जे असतं ते नॅशनल लेव्हलची जी ऑर्गनायझेशन आहे म्हणजेच नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन नोटो, की ज्याच्या अंडर रोटो म्हणजे रिजनल बॉडीज. तो भारतभरासाठी एकच नोटो अस्तित्वात आहे. त्याच्या अंडर 6 वेगवेगळे रिजन्स म्हणून 6 रोटो या संस्था आणि त्या प्रत्येक रोटोच्या अंडर स्टेट वाईज एक ऑर्गनायझेशन अशा ज्याला सोटो म्हणतात, स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. सो अशा 3 बॉडींच्या गव्हर्नन्स खाली ही पूर्ण सगळ्या प्रकारच्या दानांची प्रक्रिया जी आहे ती रेग्युलेट केली जाते. मग जिवंत व्यक्ती फक्त ह्या प्रकारचे अवयवदान करू शकतो. ब्रेनडेड व्यक्ती जे आपण म्हटलं तर जो ब्रेनडेडचा अर्थ जर का मेडिकल टर्ममध्ये बघायचा झाला, या काही स्लाइड्स थोड्याशा ना मुद्दाम इंग्लिशमध्ये ठेवल्यात कारण त्या मेडिकल टर्म्स त्याच्यात असल्यामुळे. तर एक कमिटी असते डॉक्टरांशी ज्याच्यात एक 4-5 प्रकारचे वेगवेगळ्या लेव्हलचे डॉक्टर्स किंवा कपॅसिटीमधले डॉक्टर्स इन्व्हॉल्व असतात आणि ते 12 प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट्स करतात ज्याच्यामध्ये 2 न्यूरोफिजिशियन पण इन्व्हॉल्ड असतात आणि त्या सगळ्या प्रकारच्या टेस्टचे रिझल्ट्स हे परत 6 तासाच्या इंटरवलनी रिपीट करावे लागतात आणि ते जेव्हा सगळे निगेटिव्ह येतात तेव्हाच ती व्यक्ती ही ब्रेनडेड म्हणून घोषित केली जाते, की विच कन्फर्म्स परमनंट, इररिव्हर्सिबल आणि कम्प्लीट लॉस ऑफ ब्रेन फंक्शन. सो बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये कोमामध्ये असणं एखादी व्यक्ती म्हणजे ब्रेनडेड का अशी एक शंका विचारली जाते. तर कोमा आणि ब्रेनडेड हे वेगळं आहे कारण कोमामधली व्यक्ती ही कधीही तिचं ब्रेन फंक्शन रिगेन झालं तर ती परत शुद्धीवर येऊन सगळे तिचे व्यवहार नॉर्मल प्रमाणे करू शकते, पण ब्रेनडेड व्यक्तीच्या बाबतीत अशी शक्यता कधीच नसते. सो अशी ब्रेनडेड व्यक्ती मगाशी म्हटल्यासारखं हे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे अवयवदान हे करू शकते. आणि मृत्यू पश्चात मात्र कोणतीही व्यक्ती फक्त आपण मगाशी बोललो तसं डोळे, त्वचा, ब्लड वेसल्स आणि बॉडी किंवा काही बोन्स ह्याचंच दान करू शकते, ज्याला सुद्धा वेगवेगळे लिमिट्स आहेत. सो डोळे आणि स्किनच्या साठी 6 तासाच्या आत ती प्रक्रिया होणं हे आवश्यक असतं. आता अजून एक डोनेशनचा प्रकार याच्यामध्ये इन्व्हॉल्व तो म्हणजे बॉडी डोनेशन किंवा ज्याला देहदान म्हणतात. मृत्यू पश्चात संपूर्ण बॉडी ही दान करायची, तर ती मेडिकल इन्स्टिट्यूटला म्हणजे जे डॉक्टर्स तिथे शिकणारे आहेत त्यांच्या अभ्यासासाठी वापरली जाते. सो पुण्यामध्ये ह्या 5 ठिकाणी बॉडी डोनेशन हे स्वीकारलं जातं. मुंबईमध्ये पण अशीच वेगवेगळी बरीचशी हॉस्पिटल्स आहेत रेकग्नाइज्ड आहेत की जिथेच फक्त बॉडी डोनेशन स्वीकारलं जातं. युजली ज्या हॉस्पिटल्सना काय आपण म्हणू मेडिकल कॉलेज अटॅच्ड आहे तिथे हे बॉडी डोनेशन स्वीकारलं जातं. जनरल तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केलीत की आम्हाला बॉडी डोनेट करायचंय तर तिथे ती ऍक्सेप्ट होईलच असं नसतं. आता हे जे आपण म्हणतोय त्याच्यासाठी अजून एक आपण विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मग आम्हाला प्लॅटफॉर्म ह्याच्यासाठी सगळ्यासाठी भरणं आवश्यक असतं का? तर प्लॅटफॉर्म्स हे त्वचादानासाठी तुम्ही भरू शकता, अवयवदानासाठी भरू शकता. आजकाल बऱ्याचशा मेजर हॉस्पिटल्समध्ये हे फॉर्म उपलब्ध असतात किंवा ऑनलाईन सुद्धा भरू शकता. पण आम्ही दरवेळेला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे प्लेजिंग इज नॉट इक्वल टू डोनेशन. काका आपल्याला वेळ आहे ना, एक 5 मिनिटं लागतील मला साधारण अजून. हो हो, काय हरकत नाही. हा हा. तर प्लेजिंग इज नॉट इक्वल टू डोनेशन असं आपण म्हणतो. त्याचा अर्थ काय की तुम्ही फॉर्म भरून ठेवा, फॉर्म भरायला काहीच हरकत नाही. वयाच्या कुठल्याही वर्षी व्यक्ती म्हणजे 18 वर्षानंतर युजली हे कुठल्याही प्रकारच्या डोनेशनसाठी फॉर्म भरणं हे अलाउड आहे.
पण तुम्ही फॉर्म भरलायत म्हणजेच तुमचं ती डोनेशनची प्रोसेस कंप्लीट होईल का? तर ह्याला आम्ही नाही असं म्हणतो. याचं कारण भारतातला कायदा असं सांगतो, की कोणाच्याही मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा स्वतःच्याच मृतदेहावरती काहीही हक्क नाही. मग कुणाचा हक्क आहे? तर त्याच्या वारसांचा आहे. फॉरेन कंट्रीजमधला कायदा वेगळा आहे. तिथे हा प्रश्न येत नाही. तिथे त्या व्यक्तीने जो निर्णय घेतला असेल तो त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा अंमलात आणला जातो. पण अनफॉर्च्युनेटली भारतात मात्र अजून तसा कायदा नाहीये. त्याच्यामुळे जरी एखाद्या व्यक्तीने प्लॅटफॉर्म भरलेला असला किंवा तशी इच्छा आजकाल लिहून ठेवली असली तर बऱ्याच वेळेला ती पाळावी लागते, म्हणजे मृत्यूपत्रात लिहिली असली तर. पण अदरवाईज तसं नसेल आणि नुसताच फॉर्म भरून ठेवला असेल आणि वारसांनी जर का हरकत घेतली किंवा त्यांनी तयारी दर्शवली नाही तर ते डोनेशन होऊ शकत नाही. मला वाटतं बरेचसे जे सिनियर्स इथे उपस्थित आहेत त्यांना नागगोऱ्यांबद्दल झालेली ही केस एखाद वेळेस माहिती असेल किंवा ऐकली असेल. नागगोऱ्यांनी आयुष्यभर त्यांच्या देहदानाच्या चळवळीचा खूप मोठे पुरस्कर्ते होते ते. त्यांना स्वतःचं करायची इच्छा होती, पण त्यांच्या मुलींनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा हे देहदान होऊ शकलं नाही. म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही फॉर्म भरलेला नसला तरी चालेल, पण तुमची इच्छा लिहून ठेवा, तुमच्या वारसांपर्यंत ती पोचवा, त्यांची संमती मिळवून ठेवा, म्हणजेच तुमच्या मृत्यूनंतर ही तुमची इच्छा ही पूर्ण केली जाईल. मग आता एक ओव्हरऑल आपण या बाकीच्या डोनेशन्स बद्दल पण बोललो. नेत्रदानाचा विषय पण एक महत्वाचा आहे. नेत्रदानाची चळवळ गेले अनेक वर्ष चालू असल्यामुळे बऱ्याच लोकांना त्याची माहिती आहे. पण तरी सुद्धा थोडक्यात सांगायचं झालं तर पुन्हा मृत्यूनंतर 6 तासाच्या आत नेत्रदान करता येतं. काही वेळेला डॉक्टर 2 तासाचं सुद्धा बंधन ठेवतात. त्याचं कारण असं असतं की मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यांवरती एक मॉइस्ट कापड ठेवणं महत्वाचं असतं, ओलं. म्हणजे ते डोळे ड्राय पडू नयेत याची काळजी घ्यावी लागते. सो डोळे बंद करायचे आणि त्या मृत डोळ्यांवरती एक ओलं कापड ठेवायचं आणि डोकं थोडंसं वरच्या बाजूला करून ठेवायचं. सो अशा सगळ्या कंडिशनमध्ये जर का योग्य परिस्थितीमध्ये ते डोळे असतील आणि कॉर्निया काढता येण्यासारखा असेल तरच ते नेत्रदान यशस्वी होऊ शकतं. आणि म्हणून त्याला आयडियली बऱ्याच वेळेला 2 तासाचंच लिमिट असं पण डॉक्टर सांगतात. पण बाकी सगळं व्यवस्थित असेल तर 6 तासाच्या आतपर्यंत सुद्धा नेत्रदान हे करता येतं. बऱ्याचशा हॉस्पिटल्सला आजकाल आय बँक अटॅच्ड असतात, त्याच्यामुळे ती नेत्रदानाची प्रक्रिया ही तशी अतिशय सोपी झालेली आहे. मग आता ह्याच्यानंतर आपण थोड्याशा आपल्या मूळ विषयाकडे म्हणजे त्वचादानाकडे थोडंसं वळलं तर मी जे मगाशी सांगितले लॅक्युने बरेच आहेत. अजून सुद्धा ह्याच्यात बरीच इन्फॉर्मेशन देता येण्यासारखी आहे खरं तर, पण वेळेच्या अभावी आपण काही काही गोष्टी या अजून बोललेलो नाही होत आता. तर जे मी म्हटलं मगाशी की प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये बर्नवर्ड सुस्थितीमध्ये असणं आणि त्याला अटॅच स्किन बँक असणं, या सगळ्या गोष्टी असण्याची ही खूप आवश्यकता आहे भारतामध्ये. आणि त्या दृष्टीने कुमुदिनी ट्रस्टतर्फे आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. पण असं वाटतं की आम्ही जे प्रयत्न करतोय ते अगदी काय म्हणता येईल, ग्रॅव्हिटी बघायला गेलं तर समुद्रामध्ये एखादा बिंदू इतकंच आमच्या कामाचं स्वरूप आहे आता. आणि म्हणून वी रिअली नीड अ पब्लिक मुवमेंट, पब्लिक सपोर्ट ॲट अ व्हेरी लार्ज स्केल टू अचीव ऑल अवर गोल्स. फॉर एक्झाम्पल की आता मगाशी मी जे सांगितली ॲक्सिडेंटची केस, दापोलीहून मुंबईला आणावं लागणं. सो ह्यासारखे प्रकार नक्कीच टाळता आले तर तो जो काही रेशो आहे 60% अबव बर्न्स आणि 100% डेथ हा कुठेतरी आपण कमी करू शकू. आणि म्हणून मग त्याच्यासाठी ॲडव्हान्स्ड ॲम्ब्युलन्स फॅसिलिटीज, गरज पडली तर एअरलिफ्ट करणं पेशंट. स्पेशली समजा एखादा मोठा टेररिस्ट अटॅक झाला किंवा बॉम्बलास्ट झाले, गाड्यांचा वगैरे काही ॲक्सिडेंट झाला तर तिथे हे भाजल्यामुळे जखमी होणारे लोक जास्त त्यांचं प्रमाण असतं आणि त्यावेळेला त्यांना पटापट्टी मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध होणं हे आवश्यक असतं. आणि म्हणून तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एक नॅशनल बर्न रजिस्ट्री आपल्या इथे नाहीये आता, तीही असण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जे खरे आकडे आहेत बर्न पेशंट्सचे तेही कळू शकतील. एक विषय ह्याच्यात बोलायचा राहिला, जस्ट आठवण आली म्हणून सांगते जाता जाता की ॲसिड बर्न्स हे पण आपण आजकाल खूप ऐकत असतो, ॲसिड हल्ले, की ज्याच्यामुळे सुद्धा हे बर्नचं प्रमाण वाढतं आणि त्या पेशंटची स्थिती तर अतिशय दयनीय असते. बऱ्याच करेक्टिव्ह सर्जरीज लागतात त्यांना, पण तरीसुद्धा अजून ह्या ॲसिड हल्ल्यांचं प्रमाण कमी होत नाही आहे. अनफॉर्च्युनेटली भारताचा पहिला नंबर आहे ॲसिड अटॅक्समध्ये आणि स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की जवळजवळ दर 2 दिवसात एक ॲसिड हल्ला होत असतो. तर मग एक थोडंसं आम्ही म्हणतो की दानाचं महत्त्व आपल्या संस्कृतीत तर
खूप पूर्वीपासून सांगितलेलं आहे. आपण सगळे वेगवेगळे लहानपणापासून महाभारतातले किंवा पुराण काळातले वेगवेगळ्या राजांचे दाखले ऐकत मोठे होतो, की कशाप्रकारे दान वेगळं वेगळं केलेलं आहे. मला कर्णाची नेहमी आठवण होते. कवच कुंडल ज्यांनी जी दान केली होती त्याची आपण कंपॅरिझन ही त्वचादानाशी करू शकतो. आणि जर का आपण कुठल्याच प्रकारचे दान केलं नाही तर आपल्या बॉडीचं शेवटी काय होणार आहे, तर तिची राखच होणार आहे किंवा पुरली जाणार आहे. त्याच्याऐवजी आपण कोणाचा तरी जीव वाचवायला मदत करू शकतो. म्हणून नक्कीच आपण ह्याच्याबद्दल विचार करूयात सगळ्यांनी. आणि एक शेवटचंच स्लाइड दाखवते आणि थांबते. तर मग कशा प्रकारे आपण मदत करू शकतो इनडायरेक्टली, याच्यासाठी आम्ही 3 सोर्सेस सांगतो. एक तर कुठल्याही ट्रस्टच्या फंक्शनिंगसाठी फायनान्शियल हेल्प ही हवी असते. तो तसा तुम्ही आर्थिक मदत करू शकता ट्रस्टला आमच्या. आपला ट्रस्ट रजिस्टर्ड आहे चॅरिटी कमिशनरच्या अंडर आणि ATGची सवलत पण मिळू शकते. आमच्याबरोबर तुम्ही व्हॉलेंटियर म्हणून जॉईन होऊ शकता आणि हे जे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं काम करतोय त्याच्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता. पर्टिक्युलरली जे यंग व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना मी आवाहन करेन. आणि तिसरा भाग म्हणजे रॅशनल डिसिजन ऑफ स्किन डोनेशन. म्हणजे आपण हे सगळ्या गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्याला त्याचं खूप महत्त्व पटतं, पण जेव्हा ते प्रत्यक्षात त्याचं येण्याचं प्रमाण हे जर का बघायला गेलं तर खूप कमी आहे. भारतामध्ये अगदी 1% सुद्धा कमी लोक हे त्वचादान करतात. तर त्याच्यामुळे आपणही सगळ्यांनी हा विचार करूयात आणि आपल्या कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये अनफॉर्च्युनेटली कोणावरती अशी वेळ आली मृत्यूची, तर त्याच्यानंतर आपण त्या व्यक्तीचं त्वचादान करता येईल का, किंवा आपल्या मृत्यूपश्चात आपण करू शकणार आहोत का, हे नक्कीच आपण याबाबतीत सकारात्मक विचार करूया, असं मला सगळ्यांना आवाहन करावं असं वाटतंय. सो मनपूर्वक धन्यवाद आठवले फाउंडेशनला. सो हा पहिलाच प्रसंग आहे की जिथे सगळ्याच आपल्या आठवले बंधू भगिनींसमोर हा विषय ठेवायची संधी मिळाली या निमित्ताने आज. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्ही सगळ्यांनी शांतपणे हे ऐकून घेतल्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. बहुतेक मी वेळेमध्ये पूर्ण करायचा प्रयत्न केलाय असं वाटतंय. काही शंका असल्या तर आपण विचारू शकता म्हणजे तुम्ही कोणी. मी मला वाटतं शेअरिंग माझं स्टॉप करते आता. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. मी सतीश आठवले. हो नमस्कार. नमस्कार. माझा तसा प्रश्न नाहीये, पण माझी सून डॉक्टर स्वप्ना आठवले ही प्लास्टिक सर्जन आहे. अरे वा, आणि तिने MCH करताना बेंगलोरला तिने MCH केलं, तर शी वॉज अटॅच टू द बर्न वॉर्ड्स मेजरली तिथल्या व्हिक्टोरिया जुबिली याला. आणि इथे सुद्धा आता परवा दिवाळीत सुद्धा त्याच्यावेळेस फटाक्याचे इन्सिडेंट झाले, त्यावेळेस शी हॅड टू गो टू, ती ज्युपिटरला हे अटॅच आहे, तर शी हॅड टू गो. अँड ती सांगत होती की 10-12 पेशंट लाईन लावून बसलेले होते बर्न हे झालेले. आणि अशी परिस्थिती नुसते एका ह्याच्यावर नाही, 3 दिवस ती सतत दिनानाथ नाही तर याच्यामध्ये जाऊन त्या बर्न पेशंटला ट्रीट करत होती. अनफॉर्च्युनेटली आज ती याला जॉईन होऊ शकली नाही. पण एखादं लेक्चर म्हणजे आता आय विल आस्क हर ऑल्सो की आपण आणखीन ती असं मिळून कंबाईंड लेक्चर ऑन धिस सब्जेक्ट would be more beneficial. कारण she has got a practical experience आहे. नक्कीच बरोबर आहे. of treating burn patients. हो. So I will request her, आणि तसं जर झालं तर we can have sometimes in the future a lecture, combined lecture on how the burn patients are treated and what is the importance of this त्वचादान दान, हे आपल्याला जास्त हे. थँक्यू. मी हरिभाऊ आठवले बोलतोय. हो नमस्कार. नमस्कार. मला एकच फक्त सूचना करायची आहे आणि तो माझा पर्सनल अनुभव आहे, त्याच्यावरून मी ती मांडतोय. माझ्या वडिलांनी देहदान केलेलं होतं आणि ते ज्या परिस्थितीत गेले ते एकटे गेले. त्यांच्या आसपास कोणी नव्हतं. मी मुंबईला होतो, माझी आई पुण्याला होती आणि माझे वडील उगारला होते. आणि त्यांनी देहदान केलेलं आहे. त्यांनी आम्हाला
पत्राने सगळ्यांना कळवलं होतं. मला माहिती होतं, माझ्या आईला माहिती होतं, माझ्या काकांना माहिती होतं. पण आम्हा तिघांच्या मध्ये ह्याच्यावर कधी चर्चा झालेली नव्हती. ही डाईड ॲट द एज ऑफ 66, सो दॅट वॉज नॉट द एज फॉर हिम टू गो. पण ते झालं. त्यानंतर मला मुंबईला, हे जुलैमध्ये झालं, त्यामुळं मुंबईला पाऊस इतका होता की ते मला कॉन्टॅक्ट करू शकले नाही. तो उशिरा झाला कॉन्टॅक्ट. मग त्यावेळेला मी त्यांना फोनवर सांगितलं की अशी त्यांची इच्छा होती, तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी खटपट करा. तर उगारहून मिरजेला जे ससून हॉस्पिटल आहे ते जवळ आहे, दॅट इज द नियरेस्ट हॉस्पिटल. त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी सांगितलं की ते काहीतरी त्याच्यामध्ये ते इंजेक्शन फॉर्मेडाईन वगैरे ते इंजेक्ट करतात, सो दॅट द बॉडी इज प्रिझर्व फॉर 8 hours. आणि मग त्या ह्याच्यामध्ये ते ॲक्सेप्ट करतात तर विदिन 8 hours जर ती झाली तर. पण 8 तासामध्ये आम्ही कोणी, म्हणजे माझी आई पोचली शकली नाही उगारला, आणि मी मुंबईहून पोचणं शक्यच नव्हतं. मी दुसऱ्या दिवशी पहाटे गेलो. तर हे जे देहदान आपण करतो, म्हणजे तुम्ही मगाशी जे उल्लेख केला, नागगोऱ्यांचा जो उल्लेख झाला, की ते खूप जणांना त्याची माहिती देण्याची अत्यंत गरज आहे. कारण कुणाला मृत्यू कशा अवस्थेत येईल आणि तो कुठे येईल हे अननोन असतं. आणि ते जर त्या माणसाची ती जर इच्छा पूर्ण व्हायची असेल तर हा जो सपोर्ट त्याला लागतो, ही जी काही सपोर्ट सिस्टीम आहे आपली, आणि त्याच्याबद्दल उघडपणे बोललं गेलं पाहिजे, जे अर्थात आमच्या बाबतीमध्ये झालं नाही. कारण मला त्यांनी पत्राने कळवलं त्यावेळेला, म्हणजे मला असं वाटलं की वाय इज टॉकिंग अबाउट हिज डेथ ॲट द यंग एज, असं. म्हणून मी त्याच्यावर फारसं काही माझ्या आईबरोबर मी शेअर केलं नाही, माझ्या काकांबरोबर शेअर केलं नाही. सेम थिंग हॅपन विथ देम. पण हे सगळं झाल्यानंतर मग हे जाणवतं. म्हणून ही सुद्धा एक प्रिकॉशन घेण्याची गरज आहे की जे देहदान करतात त्यांनी त्याचं पब्लिक हे करावं जास्तीत जास्त. एवढीच माझी, म्हणजे तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये ही सूचना आहे. रोहिणीताई, एक प्रश्न माझा आहे. हे जे त्वचारोपण जे केले जातं, ते एखादा बर्न पेशंट आला तर त्याच्यावर उपचार केले जातात, त्याच्या जखमा बऱ्या केल्या जातात, आणि नंतर जे डाग किंवा जी थोडी विद्रुपता राहते तेव्हा त्वचारोपण केलं जातं का त्याच्यावर, म्हणजे भाजल्यानंतर जे उपचार होतात त्याच वेळेला त्वचारोपण केलं जातं? त्वचारोपण जे आपण म्हणतो स्किन ग्राफ्टिंग, ते भाजलेल्या याच्यावर जे उपचार होतात ते. डाग घालवण्यासाठी वगैरे जे आपण आहे तेच मग सगळी ती कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरी झाली तिथे ती. पण मग त्वचारोपण केव्हा केलं जातं? भाजलेल्या रुग्णांवरतीच, म्हणजे जेव्हा जितकं लवकर पॉसिबल असेल. भाजलेले रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले की त्यांना ट्रीटमेंट, म्हणजे पहिल्यांदा ती जी त्वचा खराब झालेली असते ते म्हटल्यासारखं ती काढून टाकली जाते वरची त्वचा. तिथे अँटीबायोटिक्स लावले जातात आणि मग जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर बाकीचे सगळे, म्हणजे तपशिलांचा विचार करून ते डॉक्टर ते डिसिजन घेतात की अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा ते त्वचारोपण करू शकतात. अच्छा. आणि आता तुम्ही म्हणालात की पुण्यामध्ये सुद्धा एकच त्वचा पेढी आहे. हो, बरोबर. हॉस्पिटलची. आता पुण्याच्या बाहेर एखादा जर भाजलेला रुग्ण असेल तर जसं अवयवदानाच्या बाबतीत ग्रीन कॉरिडॉर तयार करून हृदय किंवा किडनी वाहतूक केली जाते, तशी इथल्या पेढीतून त्वचा तिकडे नेता येत नाही का? म्हणजे रुग्णाला इकडे आणायला लागतं का? नाही, त्वचा पेढीतून त्वचा पाठवली जाऊ शकते भारतभर कुठेही. तो पुण्यातून, म्हणजे तो जर का रुग्ण दुसऱ्या ठिकाणी बर्न वॉर्डमध्ये कुठे ऍडमिट असेल आणि त्यांनी तशी हे रिक्विजिशन पाठवली त्वचा पेढीकडे, तर ती त्वचा ट्रान्सपोर्ट केली जाऊ शकते कुठे. त्याला काही प्रॉब्लेम येत नाही तसा. फक्त तिथे तो, म्हणजे त्या प्रकारचे सर्जन कोणीतरी उपलब्ध असले पाहिजे. ते सगळे बरोबर. ती ट्रीटमेंट अशी करू शकणारे डॉक्टर्स तसे अवेलेबल पाहिजेत तिथे, तर ती त्वचा पाठवता येते. काही त्याच्यामध्ये अडचण नसते. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
रोहिणीताई, तुम्ही आज इथे एका वेगळ्या विषयावर आम्हाला माहिती दिलीत. म्हणजे सर्वसाधारणपणे आता काय झालंय की वर्तमानपत्रात किमान वाचून का होईना पण ब्रेन डेड पेशंट, अवयवदान, बरोबर. लिव्हर डोनेशन, हार्ट डोनेशन, किडनी डोनेशन हे शब्द तरी निदान कानावर पडून परिचित झालेले असतात. हो, पण हो. त्वचादान हा अगदी वेगळा विषय आहे आणि बरोबर. म्हणजे त्वचा सुद्धा आपल्या मृत्यूनंतर दान करता येते हे नव्याने आम्हाला कळलं. अं, हो. खूप छान माहिती तुम्ही दिलीत, खूप छान आकडेवारी दिलीत आणि याचं किती गंभीर स्वरूपाचं ही परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये हे सांगितलं. खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना पण धन्यवाद मनःपूर्वक. आपण आज इथे आलात, खूपच छान, अगदी वेगळा विषय. म्हणजे हा विषय आमच्या डोक्यातच नव्हता. किंबहुना मी तुम्हाला जसं म्हटलं तसं हो. त्वचादान या विषयावर 50 मिनिटं बोलणं होईल की नाही अशी एक शंका मनात होती, ती दूर केलीत हो. तुम्ही आणि खूप सुंदर माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. कोणाला काही बोलायचं आहे? नाही, एक तुम्हाला सांगायचं म्हणजे आठवले फाउंडेशन कडनं, म्हणजे आपलं आठवले फाउंडेशन हे सतत आपल्या बरोबर राहील कुठल्याही प्रकारची. कारण आजचं हे लेक्चर आम्ही साधारणतः आमची नेहमीची प्रथा आहे त्याप्रमाणे फक्त आठवले परिवारातल्या लोकांसाठी आम्ही हे सर्क्युलेट करतो. पण आजच्या तुमच्या लेक्चरची महत्व लक्षात घेता या पुढे ज्यावेळेस आपण तुमचं परत एखादं लेक्चर जसं मी मगाशी सजेस्ट केल्याप्रमाणे जर केलं तर त्याची व्याप्ती वाढवून आठवले परिवाराच्या व्यतिरिक्त लोकांना सुद्धा कॉन्टॅक्ट करून त्यांना सुद्धा या संवादामध्ये भाग घेण्यासाठी आपण हे करू शकू आणि आम्ही ते निश्चित करू. कारण ही माहिती जितक्या जास्त लोकांपर्यंत, फक्त हे आठवले परिवारासाठी आम्ही आमच्यासाठी म्हणून करत होतो, पण अशा प्रकारची माहिती जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ते आपल्याला जास्त योग्य होईल. तेव्हा यापुढचं लेक्चर ज्यावेळेस अशा प्रकारचं आपण अरेंज करू आणि तुम्हाला वेळ होईल त्यावेळेस आपण ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस आम्ही ही काळजी घेऊ की हे नुसतं आठवले परिवाराचा हे न ठेवता आमचे प्रत्येकाचे जे वेगवेगळे नातेवाईक किंवा इतर ग्रुप्स असतील त्या ग्रुप्समध्ये सुद्धा हे फैलवून त्यांना सुद्धा हे लेक्चर ऐकण्यासाठी आपण उद्युक्त करू. याद्वारे ही माहिती जरा जास्त ठिकाणी स्प्रेड होऊ शकेल. धन्यवाद. आणि तुम्ही आठवले फाउंडेशनचे मेंबर झालेलं कळलेलं आहे, त्यामुळं त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि तुमचं वेलकम. आणि मेंबर झाल्यामुळं आता तुम्हाला अधिकारवाणीनं फाउंडेशन या दृष्टीनं काय या बाबतीत मदत करू शकेल हे तुम्ही सांगू शकता? मध्येच त्याच्यामुळे मला थोडंसं मिस झालं ऍक्च्युली मधलं. हॅलो हॅलो, येतोय का आवाज? हो येतो ना. ओके ओके. आता मी सांगत होते की मी प्रत्यक्ष पण लेक्चर्स घेते ह्याच्यावरती आणि कुठेही आपण म्हणजे पुण्यात तर मी बऱ्याच ठिकाणी घेतलेलेच आहेत. नवरात्रामध्ये एक संकल्प असा केला होता की 9 वेगवेगळ्या ठिकाणी नवरात्राच्या दिवसात आपण मी हे लेक्चर्स घेतले होते. तर त्याप्रमाणे तुम्ही मला सांगा कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये असेल, कॉलेजेसमध्ये असेल तर आपण नक्की अशा प्रकारचं लेक्चर परत ऑर्गनाईज करू शकतो. काहीच हरकत नाहीये माझ्याकडनं. रोहिणीताई, आपल्या आठवले फाउंडेशनचं एक YouTube चॅनेल आहे. बर. आणि जी लेक्चर्स आपल्या इथे ऑनलाईन अशा प्रकारे हो होतात हो हो. ती सगळी आपण आपल्या चॅनेलवर अपलोड करतो आणि त्याची लिंक समस्त आठवले परिवाराला देतो, जी इतर लोक पण बघू शकतात. ओके ओके. तर तुमची काही हरकत नसावी. नाही नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. नक्की टाका आणि मलाही लिंक पाठवा म्हणजे मी पण अजून काही लोकांना पाठवू शकेन. तुम्हाला तर पाठवूच आम्ही, पण ही सगळ्या आठवले परिवाराकडे हो 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 अगदी ठीक आहे. चालणार आहे ना, काहीच हरकत नाही. आहेत माझी याच्यापूर्वीची 2-3 लेक्चर्स युट्यूबवर आहेत वेगवेगळ्या ह्याच्यात, त्याच्यामुळे हा चालणार आहे, माझ्याकडनं काही हरकत नाही. ठीक आहे ठीक. कोणाला काही मुद्दा नसेल तर आपण कन्क्लूड करूया. हो चालेल. धन्यवाद. धन्यवाद. शुभरात्री. नमस्कार. ओके, नमस्कार. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.